समोर आहेत, काय वाटते या निवडणुकीकडे? निवडणूक बघताना आज 10 वर्ष आले. आज आमचे जे आमदार आहेत, आमच्या चिखलीमध्ये खूप काही समस्या आहे. म्हणजे आज तुम्ही विचार करा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ग्रामसभा का लावली जाते? म्हणजे पिंपरी जे पालिका आहे त्या पालिकेमध्ये अशी ग्रामसभा कधीच होत नाही आहे. ती खेड्यासारख्या ठिकाणी होते. मग आज ती वेळ का आली आमच्यावरती, चिखलीकरांवरती ती करायची? की आमच्या गावामध्ये कुठलीही सुविधा नाही आहे, कुठल्याच सुखसुविधा झालेल्या नाही आहे, म्हणून आमच्यावरती ती वेळ आली. तर आम्ही चिखलीच्या नागरिकांनी, चिखलीकरांनी असं ठरवलं आहे की यावर्षी आम्हाला बदल हवा आहे. तर ही निवडणूक आम्ही हातात घेतलेली आहे. तर आमच्या गावामध्ये पाण्याचा विषय सांगायचं म्हटलं तर आज इंद्रायणीचं जे पाणी आहे ते आज आम्हाला जे पावण्याचं पाणी येणार होतं ते पाणी नाही, आता इंद्रायणी नदीचं पाणी आम्हाला दिलं जातं. म्हणजे पाण्याची खूप मोठी समस्या आहे आमच्या इथं. तुम्ही सोसायटीवाल्यांकडे कधी जाल तर ते तुम्हाला सांगतील या विषयावरती सगळे की किती आज लोक टँकरच्या टँकर घेऊन बाहेरनं रोजचे 4,000 सोसायटीवाले पैसे देऊन टँकर पाणी आणतात. तर ह्या ज्या समस्या आहे ह्याच्यामुळं आम्हाला आमदार आम्ही हा 100% बदलणारच आहे. चिखलीकर आमचे अजून खूप काही समस्या आमच्या क्रीडाकांनी. मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे कबड्डी. आमच्या गावामध्ये कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आहे, पण या गावाला आमच्या क्रीडांगण नाही आहे. हे खूप मोठं आमचं दुःख आहे. आज आमच्या म्हणजे कबड्डीच नाही, असे कितीतरी खेळ, कुस्तीतली आमची मुलं आज चांगल्या प्रकारे सराव करतात, त्यांनाही क्रीडांगण नाही आहे. तर आम्ही अशा प्रकारे खूप दाद मागितली आम्ही, पण आम्हाला कुणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आम्ही स्वतः ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आमचा विजय हा एकतर्फी 100% होणार म्हणजे होणारच. आणखी काय प्रश्न आहेत? चिखली असेल, मोशी असेल, जाधववाडी असेल, काय काय प्रश्न प्रलंबित आहे? तुम्ही मागणी केली होती का? त्याला न्याय भेटला की नाही भेटला? नाही, आम्ही जी मागणी केली होती त्याच्यातली कुठली आमची पूर्तता पूर्ण झालेली नाही आहे. आता तुम्हाला जास्त नाही पण ट्रॉफिकचंच सांगतो तुम्हाला, पार्किंगचा विषय चौकातला तुम्ही तुमच्या डोळ्यापुढेचे बघू शकता. म्हणजे आम्ही काय सांगायची गरज नाही. आज बघा हे चिखलीची काय अवस्था आहे आमच्या पार्किंगचं, तुम्ही कुठली अवस्था इथं नाही आहे. त्यानंतर आमच्या नदीला जाणार रोड आहे, हा जो मेन डीपीचा रोड आहे. म्हणजे आमच्या कुठल्याही गोष्टी असू द्या, आमच्या खाली दत्त मंदिर आहे किंवा खाली नदी आहे आमची, कुठल्याही गोष्ट घडल्यानंतर ह्या रोडनी जातात. तो रोड ते करू शकत नाही, एक रोड करू शकत नाही जो मेन डीपीचा रोड आहे. आज 28 वर्षाला आम्ही नगरपालिकेमध्ये, हे कुठल्याच गोष्टीला आमच्याकडे प्राधान्य दिले गेलं नाही. चिखलीकर आमचे चिखलीकर खूप मागे आहे या गोष्टीमध्ये. त्यामुळे ही निवडणूक आम्ही 100% चिखलीकरांनी हाती घेतलेली आहे आणि आम्ही 100% बदल करणार म्हणजे करणारच. एक आणखी एक मुद्दा समोर येतो या निवडणुकीच्या निमित्तानं, तुतारी वाजवा, 7-12 वाजवा, हे काय नवीनच आहे हे प्रकरण, काय सांगा? आता हे आम्ही सांगण्यापेक्षा चरवलीकरांनी हे तुम्हाला दाखवलेलंच आहे. म्हणजे हे चरवलीकरांनी सरळ त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे की बाबा तुतारी वाजवा, 7-12 वाजवा. म्हणजे का लिहिलं गेलं हे सांगा? असल्याशिवाय तर कोण लिहू शकत नाही आहे ना. ही परिस्थिती जी आहे ती बरोबर आहे, त्यांनी जे टाकलेली त्याच्यावरती. आज कितीतरी लोकांचे 7-12ला जे प्रॉब्लेम झाले त्या गावातल्या लोकांना माहिती आहे. आमच्या गावामध्ये काही बऱ्याचशा अशा गोष्टी आहे, त्यामुळे आम्ही त्यांना त्रासलेलो आहे. तर 100% आम्ही यावेळेस बदल हा करणारच आणि तुतारी ही तर वाजणारच किती काही केलं तरी. हे लोकांनी निवडणूक हाती घेतलेली आहे स्वतः. आज अजित भाऊ असतील, पण अजित भाऊ नाही तर सर्व लोक आमचे आमदार म्हणून उद्या दिसणार तुम्हाला, एवढं मी तुम्हाला सांगतो.